स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहोत? चोळप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाहीत. स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असता तर त्याने अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्यात मामलेदार होता. त्यावेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं. आल्या आल्या तडकाफडकी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो, पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतोस? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतींची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंहभान आहोत, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत. पुजाऱ्याला गहीवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामींचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आणि म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. इकडे मामलेदार यशवंत सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो. सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला 10,000 रुपये दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सरकारी खजिन्यात जमा कर असा खरीदा येतो. यशवंत घरदार, शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो. पण सर्वांचे नाममात्र 1,000 रुपये मिळणार असं सावकार सांगतो. सावकार शिल्लक 9,000 रुपयाचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो. पैसे न भरल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यशवंतला अटक करायला येतात. त्याला बेड्या पडणार तेव्हा स्वामी एका शेठच्या रूपात येतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना 10,000 रुपये देऊन यशवंताची सुटका करतात. अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खरं रूप दाखवतात. यशवंत नोकरीला राजीनामा देऊन स्वामी सेवेत आयुष्य काढण्याचं ठरवतो. धन्यवाद.